विकास मारुती नलावडे यांची ही विकास हायटेक नर्सरी. तर हे मला एकदा चंद्रविलास हॉटेलमध्ये आम्ही भेटलो होतो आणि हे म्हटले की मला देवराईला जॉईन करायचंय आणि मला खूप आवड आहे रोपाची. तर मग यांची आता गोष्ट ऐकली, अतिशय गरिबी धोके सगळे हे करत करत यांनी स्वतःची नर्सरी तयार केली आणि आता यांचा किती करोडचा बिझनेस असेल ते सांगायला नको, पण हे आता सेटल झालेलं असेल की आता समाजासाठी यांना काय करायचं. तर त्या संदर्भात ते आपल्याला काय सांगतात, तुम्ही काय ठरवलं करायचं. तर मी निसर्गासाठी आतापासून निसर्गानं ह्या शेतीनं आपल्याला भरपूर दिले. जी परिस्थिती नव्हती माझी की सायकलवर बसायची आणि आज मला नशिबानं 4 व्हीलर मधनं मी फिरतोय. मला सगळी स्वप्न माझी पूर्ण झाल्यात आणि आता मी काहीतरी समाजाचं आणि निसर्गाचं देणं लाभ आणि ते मला पूर्ण करायचं आहे. नशिबानं माझी यांची लकीली भेट झाली सातारामध्ये आणि आमची चर्चा झाली की मला असं नेचरसाठी आणि निसर्गासाठी काहीतरी करायचं आहे आणि सर पण ह्याच कामासाठी वाहून घेतले सरांनी. तर मग सोबत आम्ही हे काम पुढे घेऊन जायचं ठरवलं. दरवर्षी 1 लाख रोपं देण्याचं त्यांनी आम्ही ठरवलंय. तर महाराष्ट्रातल्या ज्या आम्ही टॅगलाईनच घेतले की झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. झाड निस्वार्थी असतं, तसं माणसाने पण जरा आयुष्यात कमवलं तरी निस्वार्थी व्हावं. सुरुवातीला त्याला जगण्याचा प्रश्न असतो तेव्हा त्यांनी असं स्वार्थी असावं, जगण्याचा प्रश्न असतो. पण जेव्हा तुमचं जगणं फुलफिल झाल्यानंतर तुम्ही निस्वार्थी व्हायला पाहिजे. तर अशा अवस्थेला मी पण आलोय, अशा अवस्थेला विकास पण आलेला आहे. आम्ही ठरलं की नेचरसाठी काहीतरी करायचं. तर मी ठरवलं होतं की आई आणि झाड या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आईनंतर फक्त झाड जगवतं. तर आपण ते आता जगून झालेलं आहे. आपण झाडासाठी काय करणार आहोत. देशी झाडाची दरवर्षी 1 लाख रोपं विकास आपल्या संस्थेला देणार आहे. संस्थेबरोबर असणार आहे. देणार म्हणजे तुमची तुम्ही लावा असं का नाही, हे सगळ्या प्रोसेसमध्ये आपण राहणार आहोत. आता आपण नर्सरी बघूया आणि मग पुढचं बोलूया. पण सुहास वांगणकर आहेत, तेजस्विनी पंडित आले, आदित्य आलाय, अभय आलाय आणि आम्ही आता ही नर्सरी बघणार आहोत आणि मग ह्याचा एपिसोड तुम्हाला दाखवू. पण अशी जगात माणसं आहेत, त्यामुळे जग चाललेलं आहे आणि नेचर त्यामुळे चालणार आहे. धन्यवाद. थँक्यू.